वेलकम टू मम्माज किचन. आज आपण बनवणार आहोत मेथीची वडी. वरची खुशखुशीत आणि आतल्याची सॉफ्ट अशी मेथीची वडी. मेथीची वडी बनवण्यासाठी मोठी एक मेथीची जोडी घेतलो आहे साफ करून. 2-3 पाण्याने बेस धुवून मग तिला कापून घेतलो आहे. त्याच्यात एक मोठी कटोरी बेसन घेतलो आहे. लसणाच्या पाकळ्या 7-8, 3 मिरच्या आणि सुके मसाले घेतलो आहे. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, हळदी पावडर अर्धा चमचा, मिरची पावडर 1 चम्मच, मीठ 1 चम्मच, जरासं हिंग आणि तीळ. त्याच्यात खमंगदस्त घ्यायचं. मिरची आणि लसूण बेस्ट ठेचून घ्यायचं त्याच्यात मेथीची भाजी जी कापून ठेवली त्याच्यात ते सुके मसाले सगळे मिक्स करायचे आणि बेस कुस्करून मिक्स करून घ्यायचा. त्याच्यात मीठ टाकल्यावर मग त्याला पाणी सुटेल आता आणि भाजीच्या ओल्याव्यातच तो बेसन जास्तीत जास्त बेस पिठासारखा मळून घ्यायचा आहे. त्याच्यात कोथिंबीर घेतली, ती बेस कापून घ्यायची बारीक. त्याच्यात लसूण आणि मिरची जी ठेचून ठेवली ती पण टाकून घ्यायची आणि सगळा बेस मिक्स करून घ्यायचा. पहिलेच टाकायचं नाही लसूण मिरची, नाही तर हात झोंबल. त्याच्यात बेसन मिक्स करायचं. पहिला चम्मचनी बेस मिक्स करून घ्यायचा, मग हाताने कुस्करून मळून घ्यायचं. त्याच्यात 1 चम्मच तेल टाकून त्याला बेस मिक्स करून मळून घ्यायचं. मग असा घट असा पीठ तयार होईल. आता त्याला वाफेवर शिजवायचं आहे. मग मी इडलीचा बासन घेतलं आहे, त्याला असं तेल बेस पासून घ्यायचा. खालती तेल पासून घेतले की त्याला जी आपलं मटेरियल बनलं आहे मेथी आणि बेसनचं ते पुरा बेस पसरवून घ्यायचा. पुरा बेस पसरवून घेतली की इडलीचा बासन गरम करत ठेवायचा. त्याच्यात 2 ग्लास पाणी टाकून मटेरियल टाकून झालं की त्याच्यावरची तेल टाकायचे. आता बासन गरम झालं, त्याच्यावर ही प्लेट ठेवायची आणि ढाकून 15 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. मी सुरी टाकून चेक करते. बघा आता पुरा शिजलेला आहे. त्याला एका प्लेटात काढून घ्यायचं. जसं तुम्हाला हवं आहे त्या हिशोबाने त्याला कट करून घ्यायचा. मी असे चौकोनी कापून घेत आहे. गरम असतानाच कापून घ्यायचे. आता मी एक पीस काढून दाखवत आहे तुम्हाला. ही बघा बेस शिजलेला आहे. असे हे सगळे झाले आहेत. त्याच्यावर एक ओरं ठेवायचं तेल गरम करत आणि त्याच्यात फ्राय करून घ्यायचं. तुम्ही असंच उकरलेला पण खाऊ शकता, जरी नाही की फ्राय करून खायचं. पण ज्यांना क्रिस्पी पसंत आहे त्या लोकांनी फ्राय करून खावा. 2 ते 3 मिनटात क्रिस्पी अशी मेथी वडी तयार आहे आपली. बेस तेल निसरून काढायचा. तयार आहे आपली वरची क्रिस्पी आतल्यांची सॉफ्ट अशी मेथी वडी. खूप हेल्दी आहे. पोरांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता. सॉस नाही तर ग्रीन चटणीच्या सोबत तुम्ही सर्व करू शकता. एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. वरची क्रिस्पी आहे आणि आतल्यांची सॉफ्ट आहे. ही बघा. अशाच नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.